विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या पक्षांतराचा सिलसिला सुरू असून निलेश लंके यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याच्या प्रवेशाची चर्चा असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ हे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे। नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे। तसंच काही दिवसांपूर्वी त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ हे देखील शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने चर्चेला आणखीनच बळ मिळालं होतं। अशातच आज स्वतः नरहरी झिरवळ यांनीही पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने झिरवळ पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे। विधानसभा जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला अजित पवार गटाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते। मात्र नरहरी झिरवळ हे अनुपस्थित असल्याने त्यांच्या मनात नक्की चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान गोकुळ झिरवळ यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले होते की आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणले। कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण भास्कर भगरे यांच्याबरोबर राहायला हवे, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता। मात्र माझ्या वडिलांनीही आता शरद पवार यांच्याकडे यावं असं म्हणत गोकुळ झिरवळ यांनी एक प्रकारे झिरवळ यांच्या पक्षांतराचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे।